तू प्राण्यांशी टेलिपथीनी बोलतोस, बरोबर आहे. तर ही टेलिपथी म्हणजे काय आणि असा पहिला कुठला अनुभव आहे की तुला कळलं की आपण बोलू शकतो आणि तो जो कोण प्राणी आहे तो तुझ्याशी बोलला? राईट. तर टेलिपॅथी आपण नेमकं शब्द धरला तर टेली म्हणजे डिस्टन्स, पॅथोज म्हणजे इमोशन्स, ग्रीक शब्द आहे. म्हणजे डिस्टन्सवरनं तुम्हाला प्राण्यांशी संवाद साधता येतं. हा संवाद म्हणजे आपण जेव्हा करत असतो तेव्हा आपल्या मनातले काय विचार असतात, आपल्याला जे भावना आपल्या मनाची असते ते काय ते आपल्याला कळते. टेलिपॅथीचा अनुभव माझा पहिला तर मी हिमालयाला जेव्हा मी वर्षाला एकदा जात असतो आणि तिथे मला स्टार गेजिंगची खूप आवड होती. तर मी 4-5 वर्ष अगोदर तिथे गेलो होतो आणि मला तिथे पहिल्यांदा मी स्टार गेजिंग करता करता एका ठिकाणी हरवलो आणि मला खूप आणि संध्याकाळ व्हायला लागली होती. तर मला असं फिअर होता की आता मी पुढे परत मी जिथे माझं Airbnbचा जे स्टे होता मी तिथे कसं जाणार. तेव्हा मी प्रकृती देवतेला अशीच हाक मारली की कोणी असेल तर मला इथे वाचवा किंवा मला रस्ता दाखवा. आणि तेव्हाच सडनली एक कुत्रा आला तिकडे आणि माउंटेन डॉगबद्दल ऐकलं होतं, पण असं पण ऐकलं होतं की माउंटेन डॉग्स कधी कधी थोडे अग्रेसिव्ह असतात. तर मी त्याला पहिल्यांदा तर मी घाबरलो. नंतर मला वाटलं की आत्ता मला वाटायला लागलं की हा मला काही सांगायचा प्रयत्न करतो की तू मला फॉलो कर. तर मी त्याला फॉलो करायला सुरुवात केली आणि बरोबर त्याने मला तिथे आणलं जिथे मी सकाळी बसून ध्यानाला बसायचो. तर मला वाटलं की काय प्रकार होता मला माहीत नाही. दुसरा प्रकार म्हणजे मी पार्लात जिथे राहतो तिथे आमचं पार्ला वृक्षमित्राचं काम आम्ही मध्ये सेवा वगैरे देत असतो. तर एका दिवशी मी घरीच होतो आणि मला असं आतून खूप आवाज आली की औदुंबराचं एक झाड आहे आमच्या इथे, त्याला कोणीतरी म्हणजे कट करायचा प्रयत्न करतो आहे. आणि मी तिथे पोचलो. तिथे पोचल्यावर बघितलं की ॲक्च्युली कोणतरी त्या झाडाला म्हणजे असं काढायचा प्रयत्न करत होता आणि त्याच्याकडे परमिशन नव्हती. म्हणजे हे 2 अनुभव जेव्हा मला पहिल्यांदा ऐकायला आले तेव्हा मला वाटलं की काय प्रकारे काहीतरी कम्युनिकेशन होतं ते आपल्याला कळत नाही. आणि नंतर काही काळानंतर माझा मित्र आहे, पार्ल्यात राहतो, त्याच्याकडे 2 पेट्स आहे आणि त्याने सांगितलं की मी माझ्या पेटला ॲनिमल कम्युनिकेटरकडे घेऊन गेलो आणि ॲनिमल कम्युनिकेटरने बरंच काय सांगितलं पेटबद्दल नाहीच पण घराबद्दल पण सांगितलं. म्हणजे घरी काय क्वेश्चन्स आहेत, तो हा पेट कोणाची तरी एनर्जी स्वतःमध्ये घेतो आहे वगैरे. मला वाटलं की मला हा अनुभव ऑलरेडी झाला आहे. तर मी त्याचं म्हणजे प्रोफेशनल शिक्षण पण घेतलं की जस्ट आउट ऑफ क्युरिओसिटीमध्ये मी वर्कशॉप अटेंड केलं होतं आणि मला लक्षात आलं की अरे वा, एक असं पॉसिबल आहे. आणि तसं होतं माझी जर्नी सुरू झाली. मी बाय प्रोफेशन टेक्निकल म्हणजे पूर्ण लेफ्ट ब्रेन ओरिएंटेड माझं प्रोफेशन आहे आणि त्याच्यात परत जेव्हा राईट ब्रेनचा प्रकार किंवा गटचा प्रकार आपल्या समोर येत असतो तेव्हा आपल्याला वाटतं की हा कशा काय शक्य आहे. तरी अध्यात्माच्या मार्गाने आपण चालत असताना आपल्याला सर्व पॉसिबिलिटीजसाठी आपल्याला ओपन राहावं लागतं. तर ती जर्नी सुरूच आहे, ही कधीच थांबत नाही. आणि एव्हरी टाईम मी नवीन पेटसोबत पेट पेरेंटसोबत किंवा झाडांसोबत जमिनीसोबत बोलत असतो. मलाच स्वतःला शॉक लागत असतं, मलाच स्वतःला आश्चर्य होत असतं की हे कशा काय शक्य आहे, पण इट जस्ट वर्क्स. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.